हॉटेल मॅनेजमेंट यायलाच लागते ना. एकच नंबर. असं गावरान खायचं. नाश्ता करायला बोलवलं, आता ब्रश करायला चाललाय. हा फोन घेऊन बसलाय. राजा झोपलाय. ए पाऊस आलता काय का रात्रीच आहे? हाय हाय, गुड मॉर्निंग. तुझी सकाळ झाली? माझी सकाळ लई वेळ आधीच झाली. तुझ्या पाठीमागून उठून ब्रेकफास्ट करायला आली. तिने तर आता ब्रश केला. माझा ब्रश तिच्या आधी पण झाला. साहेब आले, ब्रश केलं, घ्या खायला. चला खरं सांग, काय केलं? बसा मग. मस्त भेंडीची भाजी केलेली आहे. सकाळ सकाळ ताजा ताजा भाजी. टोपलं भरले पण कोणी खायला येईल. बोलवलं फोन मध्ये बिझी झाले. उठला का फोन लागत हातात. माझ्या हातात नव्हतं फोन. सगळ्यांच्या हातात. तुला फोनच नाही ना ग, त्याच्यामुळे. फोन आहे पण फोनला रेंज नाही आतमध्ये. हा बघा, सकाळ सकाळ उठल्या उठल्या पाराव जाऊन बसतात फोन घेऊन. फोन एवढं व्हिडिओ काढल्यात टाकायचे त्याचे, त्याला एडिटिंगला टाइम नाही, नेटवर्क पण आहे. असा प्रॉब्लेम. रात्री मम्मी पडली आणि अशी झोपून गेली. अरे काय माहिती हाल सांगितलं. जाऊ आपण फोटो काढतो त्याच वेळेला मला झोप आली होती. सांग त्या घमेली सगळी भांडी माझ्याकडून घासून घेतली रात्रीची. दोघी एकीकडून बसली एकीकडून बसली, मध्ये मी घासतेय धुतेय. नव्हतं बाई. आता त्यांच्याकडून डील करून घेतलेली. 2 दिवस मी काही काम करणार नाही. काय छकुला आणि तसा ड्रेस आणले, घेऊन तुला पण तसा. कसा? येतच ते पहिले नाही काय असतं. कुठून घेऊ मी तसा ड्रेस? शिरूरला जाऊ का आज? हा. तर गाईज आज मी जाणार आहे शिरूरला. तर आज मी जाणार आहे ड्रेस घेऊन. बाय. तर एवढी कपडे धुवायला आहेत आणि अजून बाथरूम मध्ये एवढीच कपडे ना. आम्ही चाललोय आता कपडे धुवायला. पाऊस आला तर सगळे थेंब थेंब. पण तिला भारी वाटते बघ ना छकुला, ते थेंब पडले पावसाचे तर. हा, कसलं भारी वाटते, सिताऱ्यांसारखं. आम्हाला तर ही रांगोळी आम्हाला आहे ना 22 दिवशी परत बाहेर ठेवायचे म्हणून आम्ही इथं किचनमध्ये आणून ठेवलेली आहे. सोना ती कपडे दे बाहेर. शिरूरला जायचे का? कशाला जायचे? शॉपिंग करायला. बहिणींची शॉपिंग करायला जायची आम्हाला शिरूरला. हा. पूजा वगैरे घालायची आपल्यासाठी. आमच्यासाठी घालायची. कापाना एवढं फुल भरायला सांगितलं. फुल भरून पातेलं करायला सांगितलं. अण्णा. तर मी ना आता मटण वगैरे घातले शिजायला आणि चालले, कारण मनीषा बराच वेळ झाले कपडे धुते एकटेच. कपडे पण भरपूर होते.
इथं आमच्या ननंदबाईचं सामान आलेलं आहे. हा का मनीषाने एवढे कपडे धुतले, लय दमून गेली असणार आहे ती. पण आता माझा नावीलाच होता, काय करायचं है ना ग. बघ बरं इकडं दमली. अगं सुटकाच नाही तिथून. चहा झाल्या बसाय मावशी आली परत. हा धू का कपडे आता मग? होय ग धुतेच म्हणते अजून पण. घातलंय शिजायला आता. आत्याला म्हणलं तुम्ही बघा आता पुढचं त्याच्याकडे ध्यान द्या. मॅच त्यांना जाऊ दे. मसाला काढते चिकन बनवायला, मटण बनवायला. हा आपलं घरचं आहे, घरचा मसाला आहे आपला. तर हे गावरान कोंबड्याचं मटण आहे बरं का. सकाळी अण्णांनी कापून आणले, शिजवून घेतले त्याला मस्तपैकी. आणि आता इथं तेल ठेवलंय मी, पातेल्यात टाकलंय. आणि कोंबड्याला काहीच नसते, हाडकच असते फक्त. नाही असतंय की तुला बॉयलर आवडलं आहे ना. चल इकडे दे आता करवड. ताई भाकरी, ताईने केलं भाकरीला सुरुवात. ये बरं. नाही चपाती खाणार आहे. काय तुला सकाळची चपाती मग आम्ही गरम गरम भाकरी खाणार. देते तडकायला सुरुवात करते. मसाला तेल द्यायचं आपलं. आणि इथं कांदा कापायची पण तयारी सुरू झाली. कांदा लिंबू का नाही आणले झाडाचे तोडून? फ्रेश लिंबू तोडून आणावं. तरीसाठी ना आपण ती बेडगी मिरची आणायला पाहिजे पावडर. नाद करते काय मनीषा? गावरान कोंबडं खायलाच लागतंय तुला काय? आपण चिकन नाही खात, गावरान खातो तर गावरान कोंबडं खातो. हा नाद करतो काय? कोंबडं खायचं का नाही गावरान तुला? तर बघा असा मस्त रस्सा बनवलेला आहे. तर इथं एकच नंबर आलेली आहे. तिकडं तवा तापून चाललाय. एवढा शेगडीला आमच्या पावर आहे. आणि बघा कशा मस्त भाकरी जाते शेगडी. देखा मैंने क्या बोला था. काय बोलणे काय टाकला नको करू त्याच्यावर का. तर सोनूने भरपूर कांदा कापलाय बरं का. आता लिंबू कापतोय. खाली ते डाग पडते बरं का. आणि इथं मोनू आहे. सोनू आणि मोनू जुडवा बाई. हे दोन जुडवा बाई आहे. इकडं बघ ना. हां तुम्हाला काय वाटतं रे? मटण शिजलेलं आहे आणि सगळे खायला बसलात. ताई भाकर बनवते. आणि सगळे इथं फॅन लावून बसले ते जेवणासाठी. राजा पण बसला. इकडं बघा इकडं. सोनू तर एकदम बिझी आहे. तो बिझी आहे. वरती बघायला टाइम नाही. ना पप्पा छोकली आणि मम्मी इथं वाढते. चपाती घेऊन बाबांना उठू. झालं जेवायचं. कसं झालं मटण? एक नंबर. हो नेक्स्ट हॉटेल मॅनेजमेंट यायलाच लागते ना. एकच नंबर.
दादूनी तर बा याचाच डायलॉग मारला त्या खरं तेच. बोला सोनू बोला. काय झालं बोलताच आहे ना का? तिखट झालंय का? असंच पाहिजे असंच गावरान खायचं. साहेब कस काय झालंय? तुमच्या हातचं काय आणि पोरींना तुम्हाला आवडलं का? नाजूक पोरींना तिखट कालून आवडलं. घेणार असा थोडा. काय पाहिजे तुला? काहीच नको भात घ्यायचा. तर अशा पद्धतीने यांची सगळ्यांची जेवण आता झालेली आहेत. नाही झाली काय? हो का एक्सपिरियन्स तुका पाठीचं नाही की व्हिडिओ शेरवा आणि शेरवा दिवसाला 35 झाले का? 35 तुका पाटील. ओ प्यारासा लवकर. लिंबू पिळून देतो. पाच भाकरी खाल्ल्या अजून 2 खाणार. किती बोलायचं जास्त. रस्सा हाणला. पोट भरलं. मंगलाय भारी. पोट भरलं. झोपायचे आता आता झोपायचंय. शिरूरला जायचंय आपल्याला. जावा ना. तुला पण न्यायचं. मला पण का? आम्हाला कोण घेऊन जाणार? पाणी दे रे याला. तर मनीषा आणि मी आता निघालोय शिरूरला शॉपिंग करण्यासाठी. व्हिडिओ काढायला लागला का आमचा सोनू म्हणून गेलं. इतके घाबरतात ना, त्यांना वाटतं काय झालं काय नाही काय माहिती. तर आम्ही चाललोय आता शिरूरला मस्त साड्यांची शॉपिंग करायचे. आणि आज पाडवा आहे ना, तर हिला 50,000 दिल्यात, मला 50,000 दिल्यात. आता चला बघू काय येते 50,000 मध्ये. तर आम्हाला काय खरेदी करतोय आम्ही बघू आता, आहे की नाही? हो. तर चला निघू आता. डायरेक्ट शिरूरलाच भेटू. तर यांना कोणीच विचारीना म्हणून ही आपली चोरून चोरून बघायचं. यायचे शिरूरला? शिरूरला यायचे का? साड्या आणाय चाललोय. मला 50,000 गिफ्ट आणायची. गिफ्ट आणायला म्हणलं 50,000 रुपये दिले साहेबांनी. आता बघू काय गिफ्ट आणते. घ्या घ्या काय घ्यायचे. पैसे पण सोडा मग तसे. तुला नाही आता, तुला चल म्हणत होते तू आली नाही. ऑफर होती तुझ्यासाठी स्पेशल.